सांगा सर नाचणी पापड. नमस्कार. आमच्या कंपनीमार्फत सगळ्यात पहिलं प्रोडक्ट जे नाचणीचं आहे ते नाचणीचे पापड, ज्याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा अधिक प्रमाणात असते. इतर पापडपेक्षा ते एक चांगल्या क्वालिटीचे आणि घरगुती चवीचे बनवले जातं. त्याचं सिंपल याप्रमाणे आहे. आम्ही पॅकेजिंग करतो. निसर्ग पापड म्हणून आम्ही त्याला नाव दिलेलं आहे. या उद्योगमध्ये आमच्यासोबत 8 महिला काम करतात सीझनमध्ये. सध्या पाण्यामुळे सध्या आमचं मशीन बंद आहे आणि आता जसं बाजारपेठ लागेल आणि ऊन चालू होतील त्या पद्धतीमध्ये आम्ही आमचं काम पुढे चालू. मशिनरी कुठून आणली आहे? असं ही मशिनरी आम्ही वनी बिंदूरून आणली, श्री यंत्र मॅन्युफॅक्चर करून. त्याचं काय प्राईस वगैरे मशिनरीची? ही पूर्ण किटची प्राईस तकरीबन 4.5 लाखापर्यंतची दिली. त्याच्यामध्ये पूर्ण एक सेटल झालं. एक नाचणीचं पीठ कालवण्यासाठी आहे. त्याच्यात आधी नाचणीचं पीठ कालवलं. हां, गरम करावं लागतं. पाणी उकळलं का त्याच्यानंतर गरम केल्यानंतर मिक्सरद्वारे ते मिक्सिंग केलं जातं आणि ते पीठ मग थोडं थंड झाल्यावर चालू केलं. त्याच्याजवळ चालू. किती प्रोडक्ट निघते एका दिवसात या मशिनरीचे? हां, या मशिनरीमध्ये एक भांड्याचे कॅपॅसिटीवर आहे. हे 15 किलोचं आहे. 15 किलो इतकं पीठ मळायला आपल्याला कमीत कमी 20 मिनिटं लागतात आणि 20 मिनिटानंतर 20 मिनिटं यायला लागतं कळायला. एका किलो नाचणीमध्ये साधारण किती पापड तयार? एका किलोमध्ये जर आपण 8 इंची पापड घेतले तर 70 पापड येतात. 70. आणि 6 इंची घेतले तर 75च्या वरती येतात. आणि माल वगैरे तोटा नफा किती? म्हणजे याला नाचण्यापेक्षा जास्त नफा याला. कारण एका आपण जो विक्री करतो 200 रुपये किलो ने 200 रुपये किलो. तसं जर आपण पापड पकडला तर 3 रुपये प्रति पापड प्रमाणे जातो, ज्याला 1 रुपया नफा आम्हाला राहतो एका पापडमध्ये. ही मशीन ही या मशीनच्या किट सोबत आणलेली आहे. ही उडीद पापडसाठी करून. अच्छा, स्पेशल उडीद पापड. हां, उडीद पापड. त्याच्यामध्ये आटा घे. आटा मिक्स केला जातो आणि परत पोळी बनवली जाते. ती पोळी इकडे त्याला माणसाची म्हणजे लेबरची किती आवश्यकता आहे? जर आपण चांगला आपला व्यवसाय करायचा ठरवला तर 10 मजूर लागतात. 10 मजूरमध्ये वाळवण्यासाठी जास्त मजूर लागतात आणि इथं 3 मजूरमध्ये मशिनरीवर भरपूर होतं. आणि वाळवायचे कुठे? हां, वाळवायला आपलं ग्राउंड मोकळं असतं उन्हामध्ये. तेव्हा सर्व आपण खाटी बनवलेले आहे. साधारणतः आपल्या FPVC चा टर्नओव्हर किती? FPVC सुरुवातीला मागील 2 वर्ष आमच्या तरी 70 लाखाचा जवळपास आणि ह्या वर्षी जाईल थोडासा 1 कोटीचा जवळपास टर्नओव्हर होईल मार्च एंड. अजून जर कोणाला जर हा व्यवसाय करायचा असेल त्याच्यात फायदेशीर आहे की तोट्यात जाईल? सुरुवातीला काही त्याचं मार्गदर्शन तुम्ही करू शकता का? या व्यवसायामध्ये कसं आहे, जर आपल्याला आपल्या जवळपासच्या एरियामध्ये 50 किलोमीटरच्या एरियामध्ये चांगले हॉटेल असतील किंवा नोकरीदार वर्ग असेल तर हा फायदेशीर आहे. कारण विक्री मोठ्या प्रमाणात. हा, विक्री मोठ्या प्रमाणात. विक्रीचाच मोठा प्रश्न आहे. आणि उडीद पापडपेक्षा ह्या पापडला जास्त मागणी आहे कारण हे हेल्दी उडीद. ठीक, धन्यवाद सर. धन्यवाद.